देशाचं आर्थिक बजेट सादर झालेलं आहे. मी सध्या मुंबईमध्ये आहे आणि सर्वांचं लक्ष होतं या आर्थिक बजेटकडे, कारण की राज्याला, देशाला, त्याचसोबतच सर्वांचं लक्ष जे आहे ते या बजेटकडे लागलं होतं. आपल्यासोबत दिनेश जोशी सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, अर्थसंकल्पीय बजेट होतं, सर्वांचं लक्ष बजेटकडे होतं. निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत, त्यांनी 9वं बजेट जे आहे ते आज मांडलेलं आहे. संपूर्ण बजेट तुम्ही ऐकलेलं आहात. काय तुमची यावरती पहिली प्रतिक्रिया, काय सांगाल? सर्वप्रथम TV9 मराठीचे माझे आभार. ओव्हरऑल जर आपण हे बजेट जर बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्म्स पुष्कळ आलेले आहेत की ह्याच्यानी आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचा आपण फरक बघू शकतो. दुसरं माझ्या मताने म्हणजे ज्या तऱ्हेने आहे की आपल्या प्रधानमंत्रींचं जे गतिशक्ती प्रोग्रॅम होता त्याला पुष्कळ म्हणजे बूस्ट मिळालं आहे. कारण जे नवीन कॉरिडॉर आपण क्रिएट करणार आहोत, नॉर्थ ईस्टर्न कॉरिडॉर क्रिएट करणार आहोत, त्याच्यामुळे आपल्या लॉजिस्टिक्स मुवमेंटमध्ये पुष्कळ फरक पडेल आणि त्याच्यानी आपलं जे मुवमेंटचे जे ट्रान्सपोर्टेशनचे जे कॉस्ट आहेत ते रिड्यूस होतील. रेल कॉरिडॉर म्हणा, रोड कॉरिडॉर म्हणा, तर त्याच्यात फरक पुष्कळ पडेल आणि कमिंग इन द नेक्स्ट 4 to 5 years वी विल सी द इम्पॅक्ट ऑफ इट. सर्वांचं लक्ष मुंबईकडे आणि संपूर्ण महाराष्ट्राला काय मिळालं याच्याकडे देखील होतं. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद रेल्वे कॉरिडॉरची घोषणा जी आहे ते करण्यात आलेली आहे. त्याचसोबतच मुंबईमध्ये कंटेंट रायटरचा एक इन्स्टिट्यूट बनवणार अशी देखील घोषणा आहे. परंतु मुंबईकरांना, विशेष करून राज्याला काय मिळालं यावरती काय तुमचं विस्तृत म्हणणं आहे आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीने होईल? ती महाराष्ट्राने पोर्ट डेव्हलपमेंट आपण जरी बघितलं किंवा शिपिंग बघितलं त्याच्यामध्ये पुष्कळ म्हणजे प्रगती केलेली आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात म्हणजे काय म्हणायचं ते अजून मजबूत होईल. कारण कंटेनर आपण इकडे मॅन्युफॅक्चरिंग केलं. महाराष्ट्र इज वन ऑफ द बिगेस्ट हब्स ॲज फार ॲज द शिपिंग कन्सर्न ऑर लॉजिस्टिक मुवमेंट इज कन्सर्न. तर त्याच्यात आपल्याला महाराष्ट्रामध्ये वेदर इट इज JNPT पोर्ट, वेदर इट इज म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट आहे, त्याच्यामध्ये कंटेनर मुवमेंट चांगली इफेक्टिवली आणि एफिशियंटली आणि कॉस्ट इफेक्टिवली होईल. म्हणजे तर मॅन्युफॅक्चरिंग कंटेनर टर्मिनल और वेदर इट इज द नॅशनल वॉटरवेज स्कीम केली आहे, म्हणजे गव्हर्नमेंटने 20 नॅशनल वॉटरवेज त्यांनी जे ओपन अप केलेले आहेत त्याच्यात लॉजिस्टिक मुवमेंटमध्ये म्हणजे पुष्कळ फायदा होईल. महाराष्ट्र ॲज सच इटसेल्फ इज अ व्हेरी सेल्फ सस्टेन्ड स्टेट आणि त्याच्यामुळे आपण कुठूनही कसंही बघितलं तर फायदा महाराष्ट्रालाच होतो. कारण बाय डिफॉल्ट आपण म्हटलं किंवा वेदर इन्व्हेस्टमेंटप्रमाणे बघितलं तर महाराष्ट्र सर्वात प्रथम नंबरवरती आहे आणि नवीन कंपनीज ज्या पण येत आहेत त्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत. विदेश कर प्रणालीला काही परिणाम होणार आहे का? कारण की गेल्या काही दिवसांपासून, काही वर्षांपासून आपण पाहतोय की काही ठिकाणी युद्ध असतील, किंवा काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी महागाई जी आहे ती देशामध्ये वाढत होती. ह्या जे आता नवीन अर्थसंकल्प आला आहे त्याच्यामुळे कुठेतरी ह्या परिणाम होईल का? कुठेतरी काही स्वस्ताई आलेली आपल्याला पाहायला मिळेल? विदेशात आजच्या तारखेला जे काय होत आहे गेल्या 2-3 महिन्यामध्ये जिओ पॉलिटिकल चेंजेस ते इट हॅज बीन मोर ऑर लेस अनप्रिडिक्टेबल. पण ॲज फार ॲज म्हणजे आपलं जे भारत आहे ते इट इज क्वाईट इन्स्युलेटेड बिकॉज ऑफ द स्ट्रॉंग रिफॉर्म्स जे आपण करत आहोत. फरक नक्की पडणार आहे, त्याच्यात तर प्रश्नच नाही आहे. कारण आपण आज काहीतरी वाचतोय, उद्या काहीतरी दुसरंच वाचतोय. पण ओव्हरऑल आपण ज्या तऱ्हेने आपले जे FTAs हे केलेले आहेत, साईन केले, आता युरोपमध्ये सर्वात मोठा म्हणजे मदर ऑफ ऑल FTA वी हॅव साईन. इंडिया UAE बघितलं, इंडिया ओमान बघितलं, इंडिया ऑस्ट्रेलिया बघितलं, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या एक्सपोर्टर्सना पुष्कळ फायदा झाला आहे. तर ओव्हरऑल आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपण पुष्कळ इन्सुलेटेड आहोत. बट जिओ पॉलिटिकल चेंजेसमध्ये प्रत्येक जगाला म्हणजे प्रत्येक देशाला काही ना काहीतरी फरक पडेल. पण ज्या तऱ्हेने आपण म्हणजे ह्या रफ समुद्रातून आपण जे पार पडत आहोत बिकॉज ऑफ आपलं गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीजमुळे आणि गेल्या अख्ख्या वर्षामध्ये आपण बघितलं तर हा आपण फक्त नुसतं बजेट घेऊन बसलो आहे. पण गेल्या वर्षामध्ये किती काय काय रिफॉर्म झालेत, वेदर इट इज लेबर कोड, वेदर इट इज GST.2, तर त्याच्यानी आपण म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट आणि आपली जी ग्रोथ आहे ती इंटॅक्ट आहे आणि ती वाढत चालली आहे.
राष्ट्रीय आपण झालं, मुंबईसाठी काय मिळालं आपण पाहिलं, आंतरराष्ट्रीय देखील बोललो, पण सर्वांचं लक्ष असतं ते म्हणजे सर्वसामान्यांना काय मिळालं. नवीन कर प्रणाली 1 एप्रिलपासून लागू होईल असं निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत त्यांनी घोषित केलं. सर्वसामान्यांना काय मिळालं तुमच्या मते? जवळपास 1 तास 25 ते 22 मिनिटांचं बजेट होतं, यामधून सर्वसामान्यांना काय मिळालं, माझा शेवटचा प्रश्न. सर्वसामान्यांना आपण म्हणजे दर वेळेला आपल्याला नुसतं टॅक्स कमी होणं हे सर्वसामान्यांसाठी म्हणजे आपण ते मॉनिटरी टर्ममध्ये पण ओव्हरऑल आपण जर बघितलं सिम्प्लिफिकेशन ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट की ज्या म्हणजे अर्थमंत्र्यांनी सांगितलं की एक कॉमन माणूस इन्कम टॅक्स फाईल करू शकेल. दॅट इटसेल्फ इज अ व्हेरी बिग थिंग, कारण सिम्प्लिफिकेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑल्सो इन दी डिरेक्ट टॅक्स आणि ते त्यांनी ऑलरेडी चांगल्या तऱ्हेने ॲड्रेस केलेलं आहे. दुसरं आपण इनडायरेक्ट टॅक्समध्ये आपण जर बघितलं म्हणजे आय मीन TCSवरती बघितलं जे एज्युकेशनवरती जे 5% होतं ते 2% केलेलं आहे. आजच्या तारखेला ज्या तऱ्हेने डॉलर इंडिया आय मीन आपल्या रुपीपेक्षा म्हणजे रुपी हॅज वीकंड अगेन्स्ट डॉलर, तर ते जे लोक बाहेर जातात शिकायला त्यांना पुष्कळ फरक पडतो तो टॅक्स देण्यामुळे. तर त्यांनी टॅक्स कमी केला आहे. तर एज्युकेशन विल डेफिनेटली बेनिफिट अ लॉट. ओव्हरसीज एज्युकेशन विल बेनिफिट टू अ ग्रेट एक्सटेंट. पूर्ण आजचं बजेट जर पाहिलं तर औषध निर्मिती असेल म्हणजे जे दुर्धर आजार आहेत त्यांच्या जे औषध निर्मिती असतात त्या औषध निर्मितीवरचा कर कमी करण्याचा निर्णय होतोय, शिक्षणासाठी होतोय. संपूर्ण बजेटवरती कोणत्या गटाला म्हणजे सर्वसामान्य असतील, शिक्षण असेल, औषधं असतील किंवा व्यवसाय असेल, रेल्वे असेल, कोणत्या गटाला जास्त प्राधान्य बजेटमध्ये दिलं आहे असं तुम्हाला वाटतं? ओव्हरऑल बघितलं तर सगळंच त्यांनी ॲड्रेस केलेलं आहे, पण कृषीला त्यांनी फार चांगल्या तऱ्हेने ॲड्रेस केलेलं आहे. दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर, शिपिंग, लॉजिस्टिक्स, आय थिंक ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे फारच बेनिफिट्स दिलेले आहेत. आणि हे आपल्याला आता पुढच्या 2-3 वर्षामध्ये कळायला लागेल की ह्या डेव्हलपमेंटमुळे किंवा कॅपिटल आउटले त्यांनी जो दिला आहे 12.2 लाख करोडचा, त्याच्याने आपल्याला ओव्हरऑल गती हळूहळू यायला लागेल आणि आय थिंक वी विल मूव्ह टुवर्ड्स प्रगती. सर्वच गोष्टींचा ताळमेळ आजच्या बजेटमध्ये पाहायला मिळाला. ह्याच्यात ताळमेळ जास्त आहे आणि प्रत्येक गोष्ट ज्या तऱ्हेने त्यांनी जी बॅलन्स केलेली आहे, प्रत्येक इंडस्ट्रीला त्यांनी बॅलन्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लाँग टर्म इफेक्ट फार चांगल्या तऱ्हेने पडेल. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय बजेट जे आहे ते आज सादर झालं आणि सर्वच गोष्टींचा योग्यरित्या ताळमेळ जो आहे तो आजच्या बजेटमध्ये होता आणि याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पुढच्या काळामध्ये जाणवलेला दिसेल अशी प्रतिक्रिया जी आहे ते दिनेश जोशी सर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.